उन्हाळ्यात भाजीपोळीऐवजी जेवणात जर काही चटकदार आंबट गोड मिळालं तर चला बनवूया अशीच एक पारंपरिक रेसिपी। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपल्या गरजेनुसार घ्यायचं आहे। त्यामध्ये हळद, हिंग, आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालून त्यानंतर त्यामध्ये ओवा क्रश करून घालायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गरजेनुसार पाणी घालून याचा छानसा असा डो तयार करून घ्यायचा आहे। आता ह्याला थोडा वेळ आपण झाकण ठेवून रेस्ट करायचं आहे। साईडला फोडणीसाठी एका कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। थोडी मोहरी, हिंग, हळद, त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। आले लसणाची पेस्ट घालायची आहे। थोडा हिंग वरतून घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे। वाटीभर मुगाची डाळ स्वच्छ धुवून घातलेली आहे। तुम्ही कुठलीही डाळ ते वापरू शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, आमसूल आणि चवीप्रमाणेच गूळ घालून घ्यायचं आहे। झाकण लावून ह्याच्यात 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता भिजवलेल्या ह्या गोळ्याचे आपण समान 5-6 भाग करून घेऊया आणि लगेचच त्याची पोळी लाटायला घ्यायची आहे। सुरुवातीला पोळीची लाटी आपण व्यवस्थित पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि पोळी लाटायला घ्यायची आहे। आता पोळी लाटताना आपण ती जास्त जाड आणि जास्त बारीक अशी न करता मध्यम साईजची पोळी लाटून घ्यायची आहे। लगेचच त्याचे काप करून घ्यायचे आहे सुरीच्या सहाय्याने किंवा कापणीच्या सहाय्याने। हे बघा या पद्धतीने एक पोळी मी तुम्हाला इथे करून दाखवली आहे। सर्व काप करून झालेले आहे। आता याच पद्धतीने मी सर्व पोळ्या लाटून त्याचे काप करून घेणार आहे। तोपर्यंत इकडे कुकर गार झालेलाच आहे। शिजलेली डाळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता कुकर गॅसवर ठेवून डाळीमध्ये आपल्या गरजेप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचं आहे। डाळीला छान उकळी आली की लगेचच आपण करून ठेवलेले पोळीचे काप त्यामध्ये सोडून घ्यायचे आहे। 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण सर्व करायला घ्यायचं आहे। बघा त्याच्याबरोबर जोडीला मी कांद्याची कोशिंबीर केलेली आहे। कांद्याच्या कोशिंबीरीबरोबर ही वरणातली फळं अतिशय सुंदर लागतात। नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। वरणफळावरती छान साजूक तूप घालून घ्यायचं आहे। साधीच पण अतिशय चविष्ट लागणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।